वेलकम टू माय ब्लॉग. कशी आहात? सो आज आम्ही आलो आहे थोडंसं ॲडव्हेंचर करायला. ट्री वॉक विलेजला आलो आहे आणि हे टोरंटोपासून 2 आवर्स आहे आणि मिसिसागा आणि ब्रॅम्प्टनपासून 1.5 आवर. सो चला मग बघूया काय काय ॲडव्हेंचर आहे आणि अजून काय काय आहे इथे. इथे काय काय आहे. सो इथे बघा एंटर केला असं छानसा लेक आहे समोर आणि येस बेंचेस ठेवले आहे. पिकनिक एरिया टाईप केलं आहे. तुम्ही इथे बसून तुमचं फूड एन्जॉय करू शकता. आणि या ट्री वॉक विलेजमध्ये ना भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे आणि ॲक्टिव्हिटीज आर ॲज पर एज आणि ते बड्डे पार्टीज वगैरे पण तुम्ही करू शकता. तुम्ही त्यांची वेबसाईट चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल इथे काय काय ॲक्टिव्हिटीज आहे आणि कुठल्या कुठल्या तुम्हाला करायच्या आहे. आम्ही फर्स्ट घेतलं होतं बेसिकवालं कारण की माझ्या मुलाचं तितकं नव्हतं पुढच्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. बघा हा फर्स्ट पार्ट आहे तर मग दाखवते ते काय. सो एंटर केला ट्री वॉक विलेजला आपल्याला असं ट्री हाऊस दिसतात छोटे छोटे जिथे असे ऑब्स्टॅकल्स बनवले आहे. काही काही ऑब्स्टॅकल्स करणं मला थोडंसं डिफिकल्ट गेलं. माझ्या मुलांनी पटपट केलं. चला मग मी पण आता चालली आहे माझ्या मुलाचं. चला लेट्स गो गाईज, लेट्स गो. आणि बघा ट्री आहे मस्त आणि ते बघा मस्त आहे ना. तर मी पण इथून चालली आहे. लेट्स गो. हॅलो. आणि मला खूप मजा आली. खूप दिवसांनी असं काही वेगळं ॲडव्हेंचर केलं नाही तर नेहमीच तर फिरणं असतंच पण हे नक्की तुम्ही हा एक्सपिरियन्स ट्राय करा. तुमच्या मुलांना तर मजा येईलच पण तुम्ही पण खूप एन्जॉय कराल.
हॅलो. तुम्ही बघता इथे लहान मुलांसाठी हे क्लाइंब करायला पण आहे. मला माहिती असेल कसं क्लाइंब करायचं. अगदी लहान आहे, इथून ते असं पूर्ण तिथपर्यंत आहे. आणि मला ना हे बेंचेस खूप आवडले. असे रोपनी टाय केले होते आणि खूप रिलॅक्स वाटत होतं. ऑफकोर्स फॉरेस्टमध्ये होतं सगळं. आणि बघा किती मस्त त्यांनी बसायला केलं आहे. आपण याला खतरों के खिलाडी स्टेप 1 म्हणू शकतो. स्टेप 2 मी नाही जाऊ शकली, पण तुमचं जर एज लिमिट तेवढं असेल तर नक्की तुम्ही जा आणि एन्जॉय करा. सो इथे 1.5 तास 2 तास इनफ आहे. भरपूर मजा येते, थकतो पण. आणि मध्ये त्यांनी बसायला छान बेंचेस केले आहे. तुम्ही तुमचं फूड आणू शकता, खाऊ शकता छान मस्त. सो असे भरपूर पिकनिक एरियाज केले आहे बसायला. आणि समोर आहे लेक. फ्रेंड, आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.